दीपभव मित्रांनो, मी किशोर झोटे. पुन्हा एकदा स्वागत माझ्या चला शिकूया तंत्रस्नेही होऊया या यूट्यूब चॅनलवरती. नुकताच आपल्याला आपल्या BO ऑफिसकडून एक मेसेज, मॅन्युअल आणि एक ॲपची एक फाईल आलेली आहे. आपल्या स्क्रीनवरती दिसत आहे अशा पद्धतीचा तो मेसेज आहे की अत्यंत महत्त्वाचे, कालमर्यादित, आज दिनांक 17/4/25 रोजी माननीय शिक्षण आयुक्त यांनी ऑनलाईन बैठकीमध्ये दिलेल्या सूचनेनुसार दिनांक 19/4/25 रोजी या एकाच दिवशी राज्यातील सर्व शाळांचे GIS मॅपिंग करायचे आहे आणि त्याबद्दलच्या ज्या काही स्टेप आहेत त्या दिलेल्या आहेत. त्याचबरोबर आपल्याला एक 24 पानाचं एक युजर मॅन्युअल जे आहे ते सुद्धा दिलेलं आहे आणि ही APK ॲपची फाईलसुद्धा दिलेली आहे. ती फाईल मी इकडे घेतल्यामुळं ते डाउनलोड केलेली आहे आणि इथे इथपर्यंत ती आणून घेतलेले आहे. तर या संदर्भामध्ये बऱ्याच शिक्षक बांधवांचे फोन आले की नेमकं हे का करायचं आहे किंवा याची प्रोसेस कशी असेल, ॲप कसं, APK फाईल्स असल्यामुळे बऱ्याचशा जणांना डाऊट आले होते की हे कसं डाउनलोड करायचं आहे. तर हे जाणून घेण्यासाठी की हे आपल्याला का करायचं आहे, तर आपल्याला वळावं लागेल एका GR कडे. हा बघा मित्रांनो, हा 27 मार्च 2025चा GR आहे आणि या GR मध्ये सांगितलेलं आहे की सर्व शाळा, अंगणवाड्या केंद्र MRSAC द्वारे जिओ टॅगिंग करून छायाचित्रासह मॅप करण्यासंदर्भात वित्तीय व प्रशासकीय मान्यता देण्याबाबत. आणि त्या संदर्भाने आपल्याला काय वाचायचं आहे, तर उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग शासन निर्णय 1/12/16 व दिनांक 24/8/17 या संदर्भाने हे 2 GR सुद्धा जर आपण वाचले तर हे आपल्याला नेमकं काय करायचं आहे ते आपल्याला कळेल. त्याचबरोबर याच GR मध्ये बघा, इथे आपल्याला सांगितलेलं आहे की UDAI संदर्भात हे आहे किंवा त्याच्याशी जोडणी आपल्याला करायची आहे. आणि त्याचबरोबर इथे आपल्याला सांगितलेलं बघा, धोरणांच्या आखणीकरता जे काही शासनाचे धोरण आहे त्याकरता व अंमलबजावणीकरता अन्य माहिती जसे की गाव, वाड्या, वस्ती यांचं ठिकाण, लोकेशन कळावं, लोकसंख्येची घनता, तसेच उपलब्ध जिल्हा, राज्यमार्ग, महामार्ग, राष्ट्रीय महामार्ग, 2 शाळेमधील अंतर, शाळांच्या नजीक शासनाच्या इतर विभागाद्वारे उपलब्ध सोयीसुविधा याबाबतची माहिती विभागाकडे सद्यस्थितीत उपलब्ध नाही, त्यामुळे ही कमतरता भरून काढण्याकरता MRSAC सोबत करारनामा करण्यात येत असून त्यामुळे MRSAC कडे उपलब्ध विविध विभागांची माहिती व UDAIS प्लस या पोर्टलवरील शालेय शिक्षण विभागाची माहिती यांचे एकत्रीकरण करून सदर्भ माहिती एका स्वतंत्र डॅशबोर्डवर उपलब्ध झाल्यास या माहितीचा उपयोग शालेय शिक्षण विभागात संबंधित विविध योजनांच्या आखणीकरता व अंमलबजावणीकरता होणार आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग ॲप्लिकेशन सेंटर अर्थात MRSAC या संस्थेसोबत दिनांक 4/2/25 रोजी करारनामा करण्यात आले. हा GR इथं उपलब्ध झालेला आहे की या सगळ्या गोष्टी या मॅपिंगमुळे होणार आहे. 2 पानांचा हा GR आहे आणि याद्वारे जे आहे एक नवीन पोर्टलवरती आपले UDAIS आणि इतर सगळ्या संबंधाची माहिती उपलब्ध करून देण्यासंदर्भात हे काम होणार आहे. तर आता आणखीन आपल्याला जे मॅन्युअल आहे त्या मॅन्युअलच्या एका पेजवरती आपण जाणार आहोत. ते मॅन्युअलच्या पेजमध्ये काय दिलेलं आहे ते आपण पाहूयात. 1.1 मध्ये आपला हँडसेट हा कुठल्या पद्धतीचा असावा त्या सिस्टीमची इथे माहिती दिलेली आहे. त्याचे फीचर्स सांगितलेले आहेत की अँड्रॉइडच आहे, आयफोन यासाठी चालणार नाही. तोही अँड्रॉइड जो आहे तो व्हर्जन 8च्या पुढचा आपल्याला पाहिजे आहे. CPU कुठला पाहिजे त्याचं दिलेलं आहे बघा. सेन्सर कुठले कुठले आहेत बघा ते सुद्धा दिलेले आहे तिथे. कनेक्टिव्हिटीसाठी सुद्धा इथं दिलेलं आहे. त्यानंतर किमान 4G आपल्याला आवश्यक आहे. रिअर कॅमेरा संदर्भात माहिती दिलेली आहे. स्टोरेज कसं पाहिजे ते सुद्धा दिलेलं आहे हँडसेटचं आपलं आणि बॅटरी संदर्भातली माहिती सुद्धा दिलेली आहे. या अशा पद्धतीने जर आपला हँडसेट असेल तरच आपल्याला हे APK फाईल जे आहे तिथे डाउनलोड होणार आहे आणि हे ॲप आपल्याला चालवता येईल. तर आता वळूयात आपण त्या APK फाईलकडे. आता बघा, इथे ह्या APK फाईलवरती आपण आलेलो आहोत.
इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने हार्मफुल डॉक्युमेंट आहे म्हणून येईल. अशा पद्धतीने आपल्याला मेसेज दिसू शकतो. तर हे आपल्याच बी ऑफिसकडून आल्यामुळे काही एक काळजीचं कारण याला आपण ओपन करूयात. त्यानंतर इथे आपल्याला अशा पद्धतीने त्या ॲपची माहिती दिसेल आणि खाली उजव्या कोपऱ्यामध्ये इन्स्टॉल हे ऑप्शन दिसेल. याला इन्स्टॉलवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. पुन्हा एकदा परमिशन मागेल की डू यू वॉन्ट टू इन्स्टॉल दिस ॲप, तर इथे इन्स्टॉलवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आणि आपल्याला आता आलेलं आहे बघा ॲप इन्स्टॉल, याला आपल्याला डन करायचं आहे. डन केल्यानंतर इथं आता खाली इन्स्टॉल जे होतं उजव्या कोपऱ्यामध्ये, तिथे आता ओपन हा शब्द आलेला आहे. एकतर आपण इथून ओपन करू शकतो हे ॲप, किंवा आपल्या होम स्क्रीनवरती जाऊन सुद्धा ओपन करू शकतो. जर काहींना असं स्क्रीनवर दिसते त्या पद्धतीने ॲप नॉट इन्स्टॉल असं जर आलं तर काय करायचं आहे. इथे प्ले स्टोअरवरती आल्यानंतर उजव्या कोपऱ्यामध्ये आपला एकतर फोटो ज्यांनी अपलोड केला असेल त्यांचा फोटो दिसेल, किंवा आपल्या नावाचा अध्यक्षर दिसेल, त्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर मॅनेज ॲप अँड डिव्हाइस, त्याच्या खाली बघा 4 नंबरवरती इथे प्ले प्रोटेक्ट दिसत आहे, त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे. तिथे केल्यानंतर अशा पद्धतीने इथे पेज येईल. इथे पुन्हा एकदा आपल्याला उजव्या हाताच्या कोपऱ्यामध्ये सेटिंगमध्ये जायचं आहे. त्याला क्लिक केल्यानंतर ह्या ज्या 2 टॅब ओपन आहे त्याला आपल्याला क्लोज करून घ्यायचं आहे. आता इथे जर क्लोज करताना आपण जर आपला पॅटर्न लावला असेल लॉक पॅटर्न, तर तो लॉक पॅटर्न आपल्याला इथे वापरावा लागेल. एकतर थंबचा असेल किंवा नंबर पॅटर्न किंवा इतर जो पॅटर्न असेल तो इथे आपल्याला टर्न ऑफ करायचा आहे. आणि इथे आपल्या प्ले प्रोटेक्ट सेटिंग ती ऑफ होईल आणि आपलं ते ॲप इन्स्टॉल होईल. एवढं करूनही जर आपला हँडसेटमध्ये ते ॲप इन्स्टॉल होत नसेल तर आपल्या सहकाऱ्यांचा हँडसेटमधून आपण ते करू शकतो. त्यानंतर आपल्या मोबाईलवरती जो OTP येईल तो OTP सांगून आपल्याला ही प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आहे. तर इथे बघा होम स्क्रीनवरती येऊन आपण त्याला ॲपला ओपन करूयात. इथे क्लिक केलेलं आहे, ओपन होत आहे ॲप. हे ॲप ओपन झाल्यानंतर या 4 पद्धतीच्या परमिशन ते आपल्याला सुरुवातीला मागेल की याला अलाउ करा म्हणून. पहिलं आहे चित्रे जतन करण्यासाठीचं स्टोरेज, आत्ताचे स्थान, चित्र काढण्यास आणि फोन स्थितीसाठी. तर याला आपल्याला अलाउ या बटनावरती क्लिक करायचं आहे. इथे अलाउ या बटनावरती क्लिक केल्यानंतर इथं दिसते बघा आपल्याला अलाउ ॲक्सेस टू मॅनेज ऑल फाईल्स, याला आपल्याला ओके करायचं आहे. किंवा इथं आपल्याला बटन दाबल्यावरती हे निळ्यामध्ये ते बटन ऑन होईल, त्या बटनाला आपल्याला ऑन करून घ्यायचं आहे. नंतर वरती दिसते बघा ऑल फाईल ॲक्सेस, याच्यावरती बाण एरोवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथं आपल्याला ॲक्सेससाठीची परमिशन मागेल आपल्या हँडसेटमध्ये, तर त्याला आपल्याला ओके करायचं आहे. इथे बघा आपल्याला पहिली परमिशन मागत आहे ते त्याला अलाउ करूयात, दुसऱ्या परमिशनला अलाउ करूयात, तिसऱ्या परमिशनला अलाउ करूयात आणि चौथ्या परमिशन अलाउ करू. त्यानंतर इथे रजिस्ट्रेशनसाठी पेज येईल. इथं एकतर आपण आपला मोबाईल नंबर टाकून त्यावर OTP घेऊ शकतो, किंवा UDIS कोड वापरून सुद्धा इथे आपण आपला OTP येऊ शकतो. जर आपला मोबाईल नंबर टाकून OTP नाही आला तर आपण UDIS कोडचा वापर करूया. UDIS कोडला आपण क्लिक करूयात. इथे आपल्याला जिल्हा निवडायचा आहे. जिल्हा निवडल्यानंतर तालुका निवडायचा आहे. तालुका निवडल्यानंतर आपला UDIS कोड टाईप करायचा आहे. त्यानंतर लॉग इन या टॅबवरती क्लिक करायचं आहे. इथे बघा आपल्याला शेवटचे 4 मोबाईलचे आपले नंबर दिसत आहे. इथे OTP येणार आहे, तो OTP आपल्याला टाकायचा आहे. कन्फर्म OTP वरती क्लिक करायचं आहे. इथं बघा लॉगिन सक्सेसफुली येईल, त्याला ओके वरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे पहा महास्कूल मॅपिंग आणि सेंड मॅनेजर या 2 टॅबवरतीच आपल्याला काम करायचं आहे. हेल्पमध्ये जे आहे तिसऱ्या टॅबमध्ये तिथे त्यांनी मदतीसाठी आपल्याला एक व्हिडिओ आणि एक मॅन्युअल दिलेलं आहे, ते तिथे आपल्याला दिसणार आहे. तर आपण क्लिक करूयात महास्कूल मॅपिंगवरती. इथे क्लिक केल्यानंतर बघा इथे आपल्याला शाळेची आपल्या माहिती दिसणार आहे, ती एकदा चेक करून घ्यायची आहे. त्यानंतर बघा इथे आता सॅटेलाईट व्ह्यू आणि डिफॉल्ट व्ह्यू असे 2 प्रकार आहेत. सॅटेलाईट आणि आपल्याला जी ॲक्युरसी ठेवायची आहे ती लेस ऑर इक्वल 10 मीटरच्या आतमध्ये ठेवायची. आता सॅटेलाईट व्ह्यूवरती सध्या आहे इथे उजव्या कोपऱ्यामध्ये जे आपल्याला सर्च सारखं जे चित्र दिसते त्याला आपण जर टॅप केलं
तर इथे बघा आपला सॅटेलाईटवरून आपल्या त्या गावाचा किंवा त्या शाळेचा व्ह्यू इथे दिसणार आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला सॅटेलाईट व्ह्यू दिसेल. त्यानंतर डिफॉल्ट व्ह्यूला आपण जर क्लिक केलं तर इथे आपला तो एरिया इथे आपल्याला तो दिसणार आहे. त्यानंतर इथे ते आपोआप आपलं अक्षांश रेखांश वगैरे येणार आहे. तिथे डेट आलेली आहे बघा आणि इथे आपल्याला 6 प्रकारचे फोटो हे इथे अपलोड करायचे आहेत. 5वा आणि जो 6वा आहे तो ऑप्शनल आहे आणि फोटो काढताना आपल्याला हँडसेट आपला आडवा ठेवावा लागणार आहे. बघा इथे नंबर 2 वरती सूचना दिलेली आहे. फोटो शुड बी टेकन ओनली इन लँडस्केप मोड आणि 6 फोटो कुठले आहेत ते बघा. पहिला जो फोटो आहे तो आहे शाळेचं नाव आणि फ्रंट व्ह्यू दिसेल अशा पद्धतीचा. दुसरा फोटो आहे तो जनरल व्ह्यू आपल्या शाळेचा एरियाला असेल म्हणजे शाळेचे आपल्याला 2 फोटो काढायचे आहेत. तिसरा फोटो जो आहे तो आपल्याला किचन एरियाचा काढायचा आहे. ज्यांच्याकडे किचन शेड नसेल त्यांनी ज्या खोलीमध्ये त्या संदर्भातले आपलं साहित्य असेल त्याचा फोटो काढायचा आहे सेंट्रलाइज किचनसाठी. 4 नंबरचा फोटो जो आहे तो आपल्या पिण्याच्या पाण्यासंदर्भातला आहे. 5वा जो आहे तो आहे आपला बॉईज टॉयलेट आणि 6वा आहे तो गर्ल्स टॉयलेट संदर्भात. त्यानंतर इथे आपल्याला रिमार्क लिहायचा आहे. जो काही रिमार्क लिहायचा असेल तो इथे टाईप करायचा आहे. त्यानंतर इथे आपल्याला सेव्ह या बटनावरती क्लिक करायचं आहे. जर आपण ऑफलाईन असो नेटवर्क चालू नसेल तर किंवा सेंड या बटनावरती आपण क्लिक करून ते सेंडसुद्धा करू शकतो. फोटो काढण्यासाठी कॅमेऱ्यावरती क्लिक करा. कॅमेरा आपल्याला आडवा धरायचा आहे. त्यानंतर आपल्याला आपला फोटो काढायचा आहे. तिथे आलेली सगळी माहिती जी आहे ती बरोबर आहे का ते आपल्याला बघून घ्यायची आहे. त्यानंतर पहिला फोटो आपला झालेला आहे. त्यानंतर दुसरा फोटो आपल्याला काढायचा आहे आणि अशा पद्धतीने पुढचे आपल्याला फोटो काढून घ्यायचे आहेत. फोटो योग्य न वाटल्यास लाल फुलीवरती आपण क्लिक करून फोटो डिलीट सुद्धा करू शकतो. नवीन पुन्हा फोटो काढू शकतो. त्यानंतर आपण सेंड या बटनावरती क्लिक करून ते फोटो सेंड करू शकतो किंवा सेव्ह करून ठेवू शकतो. इथे बघा सेंड सक्सेसफुल असा मेसेज येईल. सेंड मॅनेजर या दुसऱ्या टॅबवरती आता आपल्याला यायचं आहे. तिथे क्लिक करायचं आहे. आपल्याला सर्व फोटो दिसतील. व्ह्यू या बटनावरती क्लिक करायचं आहे. तिथे आपल्याला आपले फोटो दिसतील. बॅक जायचं आहे. सेंड हे बटन जे आहे ॲरोचं त्याला क्लिक करायचं आहे. डाटा जो आहे तो आपला त्या पोर्टलवरती सेंड झालेला आहे. तर अशा पद्धतीने आपण आपल्या स्कूल मॅपिंग ही प्रोसेस पूर्ण करणार आहोत. त्यानंतर आपल्याला लॉगआउट व्हायचं आहे. लॉगआउट झालेलो. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय तंत्रज्ञान.